अजित पवार यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार या मोदी बागमध्ये गेलेल्या होत्या। शरद पवार, सुप्रिया सुळे मोदी बागेतल्या त्यांच्या निवासस्थानी असताना सुनेत्रा पवार देखील मोदी बागेमध्ये आज गेल्या आणि त्यामुळे चर्चांना मोठं उधाण आलंय। मात्र सुनेत्रा पवार यांनी मोदी बागेमध्ये नेमकी कोणाची भेट घेतली, शरद पवार, सुप्रिया सुळे यांना सुनेत्रा पवार भेटल्या का, याबाबत बरीच उत्सुकता लागली आहे। तर एक तासानंतर सुनेत्रा पवार या मोदी बागेमधून बाहेर निघाल्या आणि त्यामुळे मोदी बागेमध्ये कोणाशी चर्चा झाली याबाबत राजकीय वर्तुळामध्ये आता चर्चा रंगू लागल्या। कालच भुजबळांनी पवारांची भेट घेतली होती, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही वेगळ्या हालचाली सध्या सुरू आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आता रंगू लागली आहे। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी पुण्यात या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवणे थेट जाऊया निलेशकडे, आणखी अपडेट जाणून घेऊया। निलेश, अत्यंत महत्त्वाची घडामोड, राजकीय घडामोड आपण झी 24 तासच्या प्रेक्षकांना दाखवतोय, ती म्हणजे आज सुनेत्रा पवारांच्या पुण्यातल्या मोदी निवासामध्ये गेल्या होत्या, मोदी बागेमध्ये। काय नेमकं घडलं, काय काय आता पुढे चर्चा येत आहे? अनुपमा, खरं तर पवार साहेब हे साधारण 9:30च्या आसपास त्यांनी बैठकांना सुरुवात केली आणि त्याच दरम्यान सुनेत्रा पवार आहेत त्या अचानक त्यांच्या मोदी बागेत या ठिकाणी दाखल झाल्या। एकीकडे पवार साहेबांच्या बैठका चालू होत्या तर दुसरीकडे सुनेत्रा पवार त्यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या होत्या। खरं तर या भेटीमध्ये त्या पवार साहेबांना भेटल्या नसल्याचं या ठिकाणी स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे। मात्र सुनेत्रा पवार एक तास कुणाला भेटल्या हे खरं उत्सुकतेचं असणार आहे, कारण या दरम्यान सुप्रिया सुळे ही मोदी बागेत आहेत। म्हणजे शरद पवार, सुप्रिया सुळे आणि खासदार सुनेत्रा पवार हे एकाच ठिकाणी मोदी बागेत असल्याचं पाहायला मिळालं। मात्र ह्या कुणाला भेटायला आल्या होत्या यावर अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र त्यांचा जो ड्रायव्हर आहे त्यांनी माहिती दिलेली आहे की त्यांनी सुनेत्रा पवार आहेत त्या अजित पवारांच्या बहिणीला भेटायला आल्याचं सांगण्यात आलेलं आहे। मात्र या सगळ्या घटनेनंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झालेली आहे की नेमके सुनेत्रा पवार या पवार फॅमिलीला कुणाला भेटायला आल्या होत्या। आता तरी या ठिकाणी बैठकांचं सत्र सुरू आहे, मात्र या एक तासामध्ये सुनेत्रा पवार नेमकं कुणाला भेटल्या, त्यांच्या भावजाईला भेटल्या का सुप्रिया सुळेला भेटला हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र त्या आता या ठिकाणी ते निघालेले आहेत। एक तासात त्या काय बोलल्या हे आता काही वेळामध्ये आपल्याला स्पष्ट होईल। ठीक, निलेश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि जरूर तुमच्याकडून अपडेट्स या संदर्भातल्या जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। तर शरद पवारांच्या बैठकांचं सत्र एका बाजूला सुरू आहे आणि मोदी बाग हे शरद पवार यांचं निवासस्थान आहे पुण्यामधलं, तिथे खासदार सुप्रिया सुळे सुद्धा आता त्यांच्या बरोबर आहेत। मात्र या सर्व घडामोडींदरम्यान आज सुनेत्रा पवार ज्या सध्या राज्यसभेच्या अजित पवार गटाकडून खासदार आहेत आणि शरद पवार यांच्या नात्यानं सुनबाई लागतात, त्या ठिकाणी पोहोचल्या, त्यामुळे एक वेगळंच राजकीय वातावरण तयार झालेलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुनेत्रा वहिनी पवार ह्या मोदी बागेमध्ये अजितदादांच्या भगिनी राहतात, त्या दुसऱ्या विंगेमध्ये राहतात, त्या त्यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेलेल्या आहेत। माध्यमामध्ये वेगवेगळ्या बातम्या दाखवून कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। माध्यमाला विनंती आहे की त्या बातम्या थांबवाव्यात। तर सूरज चव्हाण यांचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी गेल्या, मात्र कुठल्याही यामध्ये कुठलेही राजकीय संभ्रम निर्माण होईल अशा कुठल्याही गोष्टी घडलेल्या नाहीयेत, ना कुठली चर्चा आहे। त्यामुळे सूरज चव्हाण यांनी अशा प्रकारे हे अपील केलेलं आहे। यामध्ये कुठलेही तथ्य नाहीये, त्या भेटायला जरूर गेल्या होत्या, मात्र राजकीय कुठल्या घडामोडी नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे।